हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहता फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। आज आपण पिंपरी चिंचवड मधल्या एका भन्नाट अशा एक्झिबिशनला आलेलो आहोत, जे की आहे एक्झिबिशन ग्राउंड निगडी इथे। ह्याचं पूर्ण लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे। तुम्ही एक्झिबिशन ग्राउंड प्राधिकरण असं टाकलं तरी सुद्धा अगदी इझिली इथे पोहोचू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्री असं हे एक्झिबिशन आहे, इथे कोणतीही एंट्री फी आकारली जात नाही। समोर अगदी मोठी अशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी अगदी भली मोठी अशी जागा आहे पार्किंगसाठी। एक्झिबिशनमध्ये एंटर केल्या तुम्हाला बुक स्टॉल्स वगैरे पाहायला भेटतील, जिथे की कोणतंही बुक 99 रुपीजला आहे। त्यानंतर राईट साईडला येतात ह्या सगळ्या छान छान अशा वस्तू। तुम्ही फक्त याचे सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा। घर सजावटीच्या ह्या इतक्या सुंदर वस्तू तुम्हाला फक्त 150 रुपयापासून पुढे इथे मिळणार आहेत। याच्यामध्ये ना अगदी सुंदर असे अँटिक पीस आहेत, डेकोरेटिव्ह पीस आहेत, ज्याच्याने तुम्ही तुमची बाल्कनी किंवा लिव्हिंग रूम वगैरे छान असं डेकोरेट करू शकता। अगदी छान छान असे पॉट आहेत इथे, सिरॅमिकचे, चिनी मातीचे। अगदी 20 रुपये पर पीस पासून सुद्धा इथे ह्या क्रॉकरीज, कप वगैरे तुम्हाला अगदी इझिली मिळून जातील। सगळ्यात स्वस्त आणि मस्त असं हे एक्झिबिशन आहे असं तुम्ही म्हणू शकता। ह्या स्टार्टरच्या प्लेट्स वगैरे तुम्ही पाहताय, अगदी युनिक अशी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटेल। किचन क्रॉकरीज किंवा वॉशरूम मध्ये आपण जे सोपकेस वगैरे वापरतो, ह्या सगळ्याच्या अगदी युनिक व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला भेटेल। तुम्हाला जर तुमचं घर सजवायचं असेल किंवा तुम्ही जर नवीन घरात शिफ्ट होणार असाल आणि घरासाठी अगदी गृह उपयोगी अशा छान छान वस्तू शोधत असाल ना, तर तुम्ही डेफिनेटली एकदा ह्यावाल्या एक्झिबिशनला व्हिजिट केलंच पाहिजे। जसं की ही सर्विंग प्लेट तुम्ही पाहू शकता, फिश मधली आहे। ह्या अशा युनिक प्लेटींमध्ये वगैरे काही सर्व केलं ना की पाहुणे अगदी खुश होऊन जातात। सगळे विचारतील तुम्हाला की हे सगळं कुठून आणलंय म्हणून। हा झाला एक्झिबिशनचा बाहेरचा भाग। एक्झिबिशन अजून भरपूर मोठा आहे आतमधून आणि खूप साऱ्या वस्तू तुम्हाला ह्या एक्झिबिशनमध्ये पाहायला भेटणार आहेत। आतमध्ये एंटर करताच आपल्याला ह्या वुडनच्या छान छान अशा वस्तू पाहायला भेटतात। वुडनची चेअर म्हणा किंवा अशा पद्धतीचा हा पिटारा किंवा अजून काही वस्तू तुम्ही घरात डेकोरेटिव्ह पीस म्हणून ठेवू शकता। ह्या एक्झिबिशनची एक खासियत म्हणजे इथं मुलींसोबतच मुलांचं सुद्धा बरंच कलेक्शन आहे। हे लहान मुलांचे वुलनचे क्लोथ्स आहेत। 450 रुपीजला हा पूर्ण सेट आहे, स्कर्ट आणि टॉपचा। याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि अगदी तुम्ही वर्षभराच्या बाळापासून ते 5 ते 6 वर्षांच्या मुलींपर्यंत आरामात हे कपडे खरेदी करू शकता। गृह सजावटीच्या सगळ्या वस्तू तर बाहेर आहेतच, पण आतमध्ये तुम्हाला अगदी भरभरून असा खजाना दिसणार आहे, जो आहे मुलींच्या शॉपिंगचा। मुलींचे कुर्तीज म्हणू नका, साडी, डेली वेअरचे प्लाझो, पॅन्ट्स किंवा फंक्शनल प्लाझो, फंक्शनल ड्रेस सगळं तुम्हाला इथे अगदी रिझनेबल रेटमध्ये भेटणार आहे। आता जो तुम्ही प्लाझो पाहिला तो 300 रुपीजमध्ये कोणताही प्लाझो घ्या किंवा इथे 200 रुपीजमध्ये आपल्याला टॉप पाहायला भेटतात। अगदी 500-600 रुपीजपासून ड्रेस मटेरियल छान छान असे पाहायला भेटतात। 200-300 रुपीजचे आपल्याला शॉर्ट टॉप इथे पाहायला भेटतात। त्याचबरोबर 300 आणि 400च्या रेंजमध्ये अगदी छान छान अशा कुर्ती तुम्हाला इथे मिळून जातील। 300 पासून सुरू होणाऱ्या चपला तर अगदी छान असं कलेक्शन आहे त्यांचं इथे। चपलांची रेंज इथे 300 रुपीजपासून स्टार्ट होते, ते अगदी 1000 रुपीजपर्यंत सुद्धा आहे। ह्या डेली वेअरच्या सगळ्या चपला तुम्ही ज्या पाहत आहात त्या आपल्याला 300 रुपीजमध्ये मिळतात। त्यानंतर ह्या ज्या घुंगरूवाल्या वगैरे चपला आहेत त्या 400, 500, 600 अशी त्यांची रेंज आहे। एकदम कम्फर्टेबल असे फुटवेअर आहेत हे। यांचं जे फॅब्रिक आहे ना ते खरंच खूप जास्त कमाल आहे।
हँडीक्राफ्ट आणि हँडलूम असं हे एक्झिबिशन आहे आणि इथे तुम्हाला अगदी छान छान अशी व्हरायटी पाहायला भेटणार आहे। घरी वापरायचे कंगवे, आरसे किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू हे सुद्धा तुम्हाला ह्या एकाच एक्झिबिशनमध्ये मिळून जाईल। अगदी विविध प्रकारचे मसाले, लोणची, पापड हे सुद्धा तुम्हाला ह्याच एक्झिबिशनमध्ये मिळणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता ही अगदी छान छान अशी घरटी बनवलेली आहेत। ही जर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावली ना तर अगदी छान वाटतील। लॉंग वन पीसचे वगैरे सुद्धा इथे अगदी छान असे ऑप्शन्स आहेत किंवा जे लॉंग अनारकली असतात त्याचे सुद्धा अगदी छान असे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला भेटेल। मुखवासचे बरेच सारे ऑप्शन्स इथे आहेत, म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या सजावटीपासून अगदी स्वतःच्या सजावटीपर्यंत सगळं काही इथे एकाच ठिकाणी मिळणार आहे। हे वाला एक स्टोअर आहे। ह्या स्टोअरमध्ये ना तुम्हाला अगदी छान छान अशा देवाच्या मूर्त्या किंवा घरात अगदी छान छान अशा अँटिक पीस किंवा छोट्या छोट्या इतर कोणत्या मूर्त्या हव्या असतील असं सगळं खूप छान कलेक्शन आहे। हा रेडीमेड ब्लाउजचा स्टॉल सुद्धा इथे आहे आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस इथे आहेत। खूप छान छान मॉडर्न ब्लाउज पासून सुद्धा अगदी युनिक अशी व्हरायटी इथे आहे। तुम्ही जर पिंपरी चिंचवड मधले असाल ना आणि अजून जर ह्या एक्झिबिशनला गेला ना तर डेफिनेटली एकदा इथे जाऊन या। मुलगी असू दे, स्त्री असू दे, प्रत्येकाच्या आवडीचं आणि प्रत्येकाच्या उपयोगाचं सामान तुम्हाला इथे मिळून जाईल। अगदी 20 रुपीजपासून स्टार्ट होणारी ज्वेलरी इथे तुम्हाला पाहायला भेटेल। ऑक्साईडमध्ये, गोल्डमध्ये भरपूर अशी ज्वेलरी इथे अवेलेबल आहे। मध्ये नेकपीस म्हणा, इयरिंग्स म्हणा, बँगल्स म्हणा किंवा इतर काही अजून असू दे। इथे ना तुम्हाला वुडनच्या सुद्धा अगदी छान छान वस्तू पाहायला भेटेल, जसं की हा वुडनचा हेअर कोम्ब म्हणा किंवा मिरर किंवा की स्टँड वगैरे असं अगदी छान छान असं कलेक्शन आहे। दारात वापरायच्या पाय पुसण्या सुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये इथे आहेत आणि छान छान प्रिंट आहे त्याच्यावरती सुद्धा। इथे एक स्टॉल आहे, हा तमिळनाडू पापड म्हणून, यांच्याकडे व्हरायटी ऑफ पापड आहेत। तुम्ही वर्षभराचे पापड सुद्धा इथून खरेदी करू शकता। अगदी छान छान असं नेकपीस कलेक्शन इथे। ऑक्साईडचे नेकलेस ना खूप छान आहेत। हे असे थोडे युनिक नेकपीस पण तुम्हाला इथे पाहायला भेटतील। इथे फक्त मोठ्यांचंच नाही तर लहान मुलांचं कलेक्शन सुद्धा खूप छान आहे। अगदी क्यूट क्यूट अशा बँगल्स, स्कर्ट, शॉर्ट्स, छोटे छोटे टॉप्स इतके सुंदर आहेत ना आणि हे सगळं रिजनेबल रेटमध्ये आहे, म्हणजे 200 to 300च्या रेंजमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल। कोणाला मेकअप करायला आवडत असेल तर कॉस्मेटिक्समध्ये सुद्धा इथे भरपूर असे ऑप्शन्स आहेत। बँगलचे तर अगणिक असे ऑप्शन्स इथे आहेत। अगदी 20 रुपीजपासून स्टार्ट होणारे इयरिंग्स तुम्हाला पाहायला भेटतील। हा जो काही स्टॉल आहे ना, हा पूर्ण एरिया फक्त 100 रुपीजमध्ये तुम्ही कोणताही इथला ड्रेस किंवा टॉप, वन पीस पिक करू शकता। इथलं काहीही घेतलं तरी सगळं 100 रुपीजच्या रेंजमध्ये आहे। त्याच्यानंतर आता गणपती, दसरा, दिवाळी येत आहे। फक्त 20 रुपीजमध्ये छान छान असे रांगोळीचे शॉप किंवा ह्या स्टॉलवरती कोणतीही वस्तू ना ती तुम्ही 20 रुपीजमध्ये घेऊ शकता। इतकं छान असं कलेक्शन आहे। मुलांच्या स्टेशनरीचं कलेक्शन सुद्धा इतकं छान आहे ना, अगदी छान छान असे युनिकॉर्नच्या पेन्सिल्स, पेन्स वगैरे भरपूर व्हरायटी आहे इथे। त्यानंतर हा वाला सेक्शन आहे, इथे साईड टेबल वगैरे आहेत जे की तुम्हाला थोडे एक्सपेन्सिव्ह पडतात। इथे हा आराम खुर्च्या आहेत, हे तुम्हाला सगळं 2-2.5 हजाराच्या रेंजमध्ये किंवा 1000 पासून पुढे आहेत। अगदी छान असं एक्झिबिशन तुमचं फिरून झालं की बाहेरच खाण्यासाठी अशा पद्धतीची स्टॉलची व्यवस्था केलेली आहे, जिथे तुम्हाला समोसा, वडापाव, मंचुरियन पासून बरेच ऑप्शन्स पाहायला भेटतील।
खरंच खूप छान असं एक्झिबिशन आहे. तुम्ही जर पिंपरी चिंचवडमध्ये राहत असाल आणि अजून ह्या एक्झिबिशनला भेट दिली नसेल ना, तर एकदा नक्की इथे जाऊन या. लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. फक्त 500-1000 रुपये जरी सोबत घेऊन गेलात ना, तरी अगदी छान छान आणि थोड्याशा युनिक अशा वस्तू घेऊन घरी याल तुम्ही. तुमच्या बायकोला, बहिणीला किंवा आईला ह्या एक्झिबिशनला एकदा नक्की घेऊन जा. त्यांना सुद्धा खूपच आवडेल. आणि तुम्ही जर इथे गेलात ना, तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.